हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 9th पोएम 1.3 होप इज द थिंग विथ फिदर्स या पोएमचे इंग्लिश वर्कशॉप. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. चला तर मग सुरुवात करूयात. इंग्लिश वर्कशॉपमध्ये पहिली ॲक्टिव्हिटी आहे मॅच द फॉलोइंग. या ठिकाणी आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर ग्रुप एमध्ये आहेत फर्स्ट होप, सेकंड गेल और स्टॉर्म, थर्ड कीप वॉर्म, फोर्थ चिलेस्ट लँड, फिफ्थ अक्रम्ब. ग्रुप बी मध्ये आहेत ए डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स, बी टफेस्ट टाइम्स इन लाईफ, सी अ व्हेरी स्मॉल बिट, डी अ नेस्ट इन द ट्री, ई प्रोव्हाइड कम्फर्ट, एफ बर्ड. आता आपण यांच्या जोड्या जुळवू. फर्स्ट आहे होप. याची जोडी लागते एफ सोबत. होप इज कन्सिडर्ड ॲज अ बर्ड. होप बर्ड. सेकंड वर्ड आहे गेल और स्टॉर्म. त्याची जोडी लागते कॉलम बी मधल्या बी सोबत. गेल स्टॉर्म मीन्स टफेस्ट टाइम्स इन लाईफ. थर्ड आहे कीप वॉर्म. याची जोडी लागते ग्रुप बी मधील ई सोबत. कीप वॉर्म मीन्स प्रोव्हाइड कम्फर्ट. फोर्थ चिलेस्ट लँड. याची जोडी लागते ग्रुप बी मधल्या ए सोबत. चिलेस्ट लँड डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स. फिफ्थ वर्ड इज अक्रम्ब. याची जोडी लागते ग्रुप बी मधल्या सी सोबत. अ व्हेरी स्मॉल बीट. सेकंड ॲक्टिव्हिटी यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ द वर्ब इन ईच लाईन. खाली काही ओळी दिलेल्या आहेत. त्या ओळीमध्ये आपल्याला क्रियापदाचं योग्य असं रूप लिहायचं आहे. होप इज द थिंग विथ फिदर्स दॅट पर्च इन द सोल. बघा ब्रॅकेटमध्ये पर्च दिलेलं आहे इन द सोल. आता याचं प्रॉपर फॉर्म ऑफ वर्ब काय तर परचेस. ॲक्च्युअल कवितेच्या ओळीसुद्धा त्याच आहेत की होप इज द फिलिंग विथ फिदर्स दॅट परचेस इन द सोल. म्हणून प्रॉपर फॉर्म ऑफ द वर्ब होईल परचेस. अँड सिंग द ट्यून विदाऊट वर्ड्स. या ओळीमध्ये बघा अँड सिंग द ट्यून. या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये सिंग दिलेलं आहे. तर सिंग न लिहिता या ठिकाणी लिहावं लागेल सिंग्स. त्या खालची ओळ आहे अँड नेवर स्टॉप ॲट ऑल. ब्रॅकेटमध्ये स्टॉप दिलेलं आहे. तर स्टॉप न लिहिता स्टॉप्स असं लिहावं लागेल अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. थर्ड ॲक्टिव्हिटी रीड द एक्झाम्पल्स अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेम पॅटर्न. खाली दिलेली उदाहरणं वाचा आणि सेम पॅटर्नमध्ये तशाच पद्धतीने रिकाम्या जागा भरा. ए आहे एक्झाम्पल्स. स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट. बघा स्वीट हे ॲडजेक्टिव्ह आहे. स्वीट हे ॲडजेक्टिव्हचं पहिलं रूप आहे. स्वीटर हे ॲडजेक्टिव्हचं दुसरं रूप आहे आणि स्वीटेस्ट हे ॲडजेक्टिव्हचं तिसरं रूप आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काही ॲडजेक्टिव्ह देण्यात आलेले आहेत. तर त्या ॲडजेक्टिव्हचं पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप आपल्याला आता लिहायचे. वर्ड आहे फास्ट. फास्टर आपल्याला करून दिलेलं आहे. फास्ट, फास्टर. तर त्यानंतर येईल फास्टेस्ट. हाय, हायर, हायेस्ट. ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. वॉर्म, वॉर्मर, वॉर्मेस्ट. स्लो,
slower, slowest, low, lower, lowest, bright, brighter, brightest, cold, colder, coldest. त्यानंतर बी मध्ये एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहेत की स्ट्रेंज, स्ट्रेंजर, स्ट्रेंजेस्ट. या पॅटर्नमध्ये आता आपल्याला खाली लिहायचं आहे. वर्ड आहे ब्रेव, ब्रेव, ब्रेवर, ब्रेवेस्ट, सिम्पल, सिम्पलर, सिम्पलेस्ट, क्लोज, क्लोजर, क्लोजेस्ट, फाइन, फाइनर, फाइनेस्ट, लार्ज, लार्जर, लार्जेस्ट, वाइज, वाइजर, वाइजेस्ट. सी मध्ये आपल्याला एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहे की प्रेटी, प्रेटियर, प्रेटिएस्ट. आता याच्यामध्ये बघा शेवटच्या शब्दांमध्ये कसा बदल झालेला आहे. कंसात तसं दिलेलं सुद्धा आपल्याला की नोट द चेंजेस इन द लास्ट लेटर. बघा पहिला जो शब्द होता तो होता प्रेटी, PRETTY. त्याचं प्रेटियर करत असताना डबल टीच्या नंतर वायच्या जागेवर आय आलेलं आहे आणि ER प्रत्यय लागलेला आहे. आणि त्याच्या हायेस्टमध्ये पुन्हा प्रेटिएस्ट. याच पॅटर्नमध्ये आता आपल्याला बाकीचे शब्द लिहायचे आहेत. बघा नॅस्टी, तर नॅस्टीचं होईल नॅस्टियर, म्हणजे वायच्या जागेवर आपल्याला आय तयार करायचं या ठिकाणी आणि नंतर ER प्रत्यय. नॅस्टियर, नंतर नॅस्टिएस्ट. अँग्री, अँग्रियर, अँग्रिएस्ट. हंग्री, हंग्रियर, हंग्रिएस्ट. नॉटी, नॉटियर, नॉटिएस्ट. फोर्थ ॲक्टिव्हिटी आहे फाइंड द फ्रेजेस और लाइन्स इन द पोएम दॅट मीन द फॉलोइंग. खालील अर्थ असलेले फ्रेजेस किंवा लाईन्स या कवितेमधून आपल्याला शोधायचे आहेत. ए आहे होप इज अ लाईट डेलिकेट थिंग अँड द लाईन फ्रॉम द पोएम होप इज द थिंग with feathers. B. Hope offers comfort to your soul. Lines from the poem that perches in the soul and sings. C. Hope is not a wordy thought. It is more like a feeling and emotion. Line from the poem and sings the tune without words. D. In the most difficult times, hope offers the greatest comfort. In the line from second stanza, and sweetest so many warm. E. Hope is not easily defeated. Line or phrase from the poem and never stops at all. F. Hope has given comfort to many people. Line from the poem that kept so many warm. G. Hope lives on in very hard times, even when it gets nothing from you. And line from the poem, yet never in extremity it asked a crumb of me. Fifth activity, we can relate many of our feelings and experiences to events or things in nature. की आपण आपल्या बऱ्याचशा भावना आणि अनुभव या निसर्गामधील घटना किंवा निसर्गामधील गोष्टींशी त्यांचा संबंध लावू शकतो, त्यांना जोडू शकतो. विच ऑफ आवर फिलिंग्ज और एक्सपिरियन्सेस कॅन वी रिलेट टू द फॉलोइंग. मग खाली काही गोष्टी आहेत, तर आपल्या कोणत्या भावना किंवा कोणते अनुभव आपण खालील शब्दांसोबत जोडू शकतो ते लिहा. फर्स्ट थिंग इज डार्कनेस अँड फिलिंग और एक्सपिरियन्स रिलेटेड विथ इट इज एविल साइन. Second word is sunrise. Beginning, progress, growth. Third word is sunshine.
happiness. Then a rainbow, unexpected joy, dark clouds, sad or difficult situation, a peacock, pleasant feeling. Then a storm, difficulties, a light shower, pleasure, earthquake, a sudden violent damage, dawn, the beginning of something, dusk, that is evening, almost the end of something, flood, a lot of difficulties, damages. Sixth activity, write in a few lines about an experience of your own where you scored in your exams much more than you hoped for. की आपल्याला काही ओळींमध्ये लिहायचे तुमचा एक अनुभव, तुमचा स्वतःचा अनुभव की जेव्हा तुम्ही तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मार्क तुमच्या परीक्षेत मिळवलेले होते. व्हॉट डीड दॅट एक्सपिरियन्स टीच यू? त्या अनुभवानं तुम्हाला काय शिकवलं? आन्सर, I could get much more marks in exams than I hoped for, and I was on the cloud 9, really very happy. Everyone admired me for my effort. It was a great experience. It taught me that if you hope for something heartily and work accordingly, you can achieve anything according to your hope and expectation. Hoping is achieving. Then move on to language study. Seventh activity. This poem is an example of personification. ही कविता पर्सॉनिफिकेशन या फिगर ऑफ स्पीचचं उदाहरण आहे. चेतना गुणोक्ती या भाषेच्या अलंकाराचं उदाहरण आहे. When we refer to inanimate objects, ideas, emotions as living things, की ज्यावेळेस निर्जीव वस्तूंमध्ये, कल्पनांमध्ये, भावनांमध्ये आपण जीव ओतण्याचा प्रयत्न करतो, त्यांना सजीव दाखवण्याचा प्रयत्न करतो, इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. त्यावेळेस ती ओळ पर्सॉनिफिकेशनचं उदाहरण बनते. हिअर होप इज पोर्ट्रेड ॲज लिटिल बर्ड. या कवितेमध्ये होप एक लहान पक्षी म्हणून पोर्ट्रे करण्यात आलेले, त्याला चित्रित करण्यात आलेले, तसं दाखवण्यात आलेलं आहे. डिस्क्राईब इट इन युअर ओन वर्ड्स. ते तुमच्या शब्दात लिहा. फाइंड अदर एक्झाम्पल्स ऑफ पर्सॉनिफिकेशन. आणि असं केल्यानंतर पर्सॉनिफिकेशनचे काही आणखी एक्झाम्पल्स शोधा. होप इन दिस पोएम इज डिस्क्राइब्ड ॲज बर्ड sitting in our soul. Here hope is a non-living thing, but it is described as a living thing, bird. Hope is represented here as a living thing, so it is the example of personification. Now we will write some of the examples of personification. First, the grass was dancing with the wind. Here dancing is the quality or action of a person. Grass is personified as a person. Second, trees were shivering with fear when they saw the woodcutter. Here trees are given human quality of shivering with fear. Third example, the moon was laughing in the sky. Here the moon is given the human quality of laughing. आता या वर्कशॉपच्या शेवटी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आणि तो प्रश्न आहे, राईट दी एक्झाम्पल्स ऑफ पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती अलंकाराचे उदाहरणं. प्रत्येकाने एक वेगळं उदाहरण, एक एक्झाम्पल कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. बघा कुणाचं एक्झाम्पल हे इंटरेस्टिंग किंवा खूप छान अशा पद्धतीने येतं ते. तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये
पर्सॉनिफिकेशनचं एक एक उदाहरण लिहा. या ठिकाणी आपला इंग्लिश वर्कशॉप पूर्ण झाला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.